पाठ चौथा, चित्रवर्णन. मुलांनो, या ठिकाणी एक छान चित्र दिसतंय तुम्हाला. ते पहा आणि सांगा मला काय काय दिसतंय. चित्रावरून लक्षात येतंय की हा आहे पावसाळा. जोराचा पाऊस सुरू आहे. रस्त्यावरती पाणी साचलंय आणि मुलं त्यामध्ये कागदी होड्या सोडण्याचा खेळ खेळतायत. घराच्या बाजूला 2 माणसं पावसात भिजू नये म्हणून उभी राहिलीत. झाडावरचे पक्षी पावसापासून स्वतःचा बचाव करतायत. शाळा सुटलीये आणि मुलं आता घरी चाललीयेत. रेनकोट ज्यांनी आणला आहे ते तर रेनकोट घालून छान मजेत चाललेत. पण रेनकोट घरी विसरलेला मुलगा काय करतोय? डोक्यावर दप्तर घेऊन पळत चाललाय घरी. कुणीतरी शहाण्या मुलांनी छत्री पण आणलीये, तो नाही भिजत आहे. पण कुणीतरी पावसापासून रक्षण करण्यासाठी वाकून चाललाय. शेतकरी मामा आता बैलांना घेऊन घरी चाललेत आणि त्यांच्या मागे त्यांची नातवंड झाडाच्या फांद्यांनी स्वतःचं डोकं वाचवतायत. एका मुलीनी छत्री आणलीये आणि ती आपल्या इतर मित्रमैत्रिणींना छत्रीमध्ये घेऊन त्यांनाही पावसापासून वाचवतीये. अशी पावसाळ्याची गंमत या चित्रामध्ये दिसतीये.